मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घरगुती वायरिंग म्हणजेच हाऊस वायरिंग शिकणार आहोत. हाऊस वायरिंग म्हणजे काय? हाऊस वायरिंग आपल्या सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येकाच्या घरात वायरिंग केली असते. आता प्रत्येकाच्या घरात लाईट आहे आणि नवीन नवीन बांधकाम होत आहेत. तर वायरिंगच्या बद्दल आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण वायरिंगच्या बद्दल आपल्याला डिटेल्समध्ये आपण या पाठात आपण शिकणार आहोत. तर वायरिंग म्हणजे काय? जी वायरिंग आपण वायरिंग कशाला म्हणतो? जी वायरिंग इमारतीच्या अंतर्गत भागात केली जाते तिला वायरिंग म्हणतो आपण. म्हणजे घराच्या आतमध्ये जी वायरिंग केली जाते, आता अंडरग्राऊंड वायरिंग केली जाते जास्त. त्याच्या आधी केसिंग कॅपिंग करायचे, त्याच्या अगोदर क्लीट वायरिंग म्हणजे लाकडावर वायरिंग केली जात होती. पण आता कसं सुंदर दिसण्यासाठी लोक अंडरग्राऊंड म्हणजे कन्सिल्ड वायरिंग करत आहेत, कन्सिल्ड कॉन्क्रीट वायरिंग करत आहेत. तर ते वायरिंग आहे. त्या वायरिंगबद्दल आपल्याला या पाठातून अभ्यास करायचा आहे. वायरिंग करताना आपल्याला कोणत्या कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो, वायरिंगचे प्रकार किती आहेत, त्याच्या पद्धती कोणत्या आहेत, कोणत्या पद्धतीने केलं जाते, त्यासाठी कसं मटेरियल वापरावं लागते, वायरिंगचे नियम काय आहेत, त्यांचे पण नियम असतात, त्या नियमानुसार वायरिंग व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास आपल्याला या पाठातून करायचा आहे. तर हे घरगुती वायरिंग म्हणजेच हाऊस वायरिंग. हाऊस वायरिंग आपल्याला इलेक्ट्रिकल सेक्शनचा भाग आहे. वायरिंग कशी करायची आपण बघितली. मागे आपण जिना वायरिंग केलेली आहे, घरगुती वायरिंग केलेली आहे. एका स्विचने एक दिवा किंवा 2 दिवे चालू बंद करणे हे आपण शिकलेलं आहे. आता या पाठातून आपण शिकणार आहोत की वायरिंगच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, त्या पद्धतीची माहिती. आता वायरिंग म्हणजे काय? वायरिंग म्हणजे काय हे जर तुम्हाला विचारलं कोणी तर सांगता आलं पाहिजे एका वाक्यातच की जी वायरिंग याला म्हणतात की जी वायरिंग इमारतीच्या अंतर्गत भागात केली जाते तिला घरगुती वायरिंग असे म्हणतात. घरगुती वायरिंग ही इमारतीच्या अंतर्गत भागात म्हणजेच इमारतीच्या आतल्या भागातच केली जात असते, म्हणून तिला आपण घरगुती वायरिंग म्हणतो. इमारतीच्या बाहेरच्या भागात आपण कधीच वायरिंग करत नाही. म्हणून इमारतीच्या आतमध्ये जी वायरिंग केली जाते तिला आपण घरगुती वायरिंग म्हणतो. आणि घरगुती वायरिंग करताना आपल्याला बऱ्याचशा बाबींचा विचार करावा लागतो. विचार करताना आपल्याला घरगुती वायरिंगचा विचार ज्यावेळेस आपण वायरिंग घेतली करायला तर आपल्याला विचार करावा लागते की या घरामध्ये आपल्याला किती लोड जोडायचा आहे, म्हणजे आपला लोड किती आहे, म्हणजे किती पंखे लावणार आहेत, किती ट्यूबलाईट लावणार आहेत, आणि हीटरचा पॉईंट किती राहणार आहे, फ्रीजसाठी किती राहणार आहेत, बेडरूममध्ये किती लाईट राहतील, हॉलमध्ये किती लाईट राहतील, आणि मिक्सरसाठी अशा 4 पॉईंट 3 पॉईंट म्हणजे पॉईंटच्या आधारावर आपल्यामध्ये लोड किती आहे त्याचासुद्धा अभ्यास करावा लागतो की आपल्याला या घरामध्ये किती लोडची वायरिंग करायची आहे हा सुद्धा अभ्यास करावा लागतो. नंतर आहे सप्लाय व्होल्टेज. सप्लाय व्होल्टेज म्हणजे आपल्याला जिथं वायरिंग करायची वायरिंग कोणती आहे, सिंगल फेज वायरिंग आहे की 3 फेज वायरिंग आहे. सिंगल फेज वायरिंग करायची असेल तर आपण ते घरामध्ये करतो. 3 फेज वायरिंग हे कुठं करतो आपण? इंडस्ट्री एरियामध्ये म्हणजे कंपनी कारखान्यांसारख्या ठिकाणी आपण 3 फेजची वायरिंग करत असतो. तर आपल्याला त्या सप्लाय व्होल्टेजचा विचार करायचा आहे की आपण कोणत्या प्रकारची आपल्याला वायरिंग करायची आहे. म्हणून प्रथम काय करायचं आहे, लोडचा विचार करायचा आहे की किती लोड जोडायचा आहे. नंतर सप्लाय व्होल्टेज चेक करायचं आहे की बहुत तुम्हाला 3 फेजची वायरिंग आहे सिंगल फेजची वायरिंग आहे. नंतर आहे वायरिंगची सुरक्षितता. आता वायरिंगची सुरक्षितता सुद्धा विचार करायचा आहे आपल्याला. वायरिंग अशी करायची आहे की ती सुरक्षित राहिली पाहिजे, जेणेकरून तिला काही हानी नाही झाली पाहिजे आणि तिच्यामुळे आपल्याला पण काही नुकसान नाही झालं पाहिजे. त्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला वायरिंगचा विचार करावा लागतो. नंतर वायरिंगचा टिकाऊपणा. आता काही लोक काय करतात, वायरिंगचा टिकाऊपणा म्हणजे काही ठेकेदार लोक जे माल वापरतात, जे वायर वापरतात, जे मटेरियल असते ते मटेरियल आहे ना लो दर्जाचं म्हणजे कमी दर्जाचं वापरलं जातं, त्याला टिकाऊपणा कमी असतो. तर आपल्याला जास्त काळ टिकली पाहिजे या दृष्टीचा पण आपल्याला विचार करायचा आहे की ही वायरिंग जास्त दिवस टिकली पाहिजे. जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायला लागेल, आपल्याला मटेरियल जे आहे ते चांगल्या प्रकारचं वापरावं लागेल. ते पाईप झाले, केबल झाले, ॲक्सेसरीज झाले म्हणजे स्विचेस, सॉकेट हे आहेत ना चांगल्या प्रकारचे तुम्हाला वापरावं लागेल. म्हणजे जर टिकाऊपणा या गोष्टीसुद्धा तुम्हाला तिथं विचार करावा लागतो. नंतर हवामानाचा प्रकार. आपण कोणत्या हवामानामध्ये वायरिंग करतो हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपला उष्ण आहे, आपल्या विदर्भामध्ये जास्त तापमान होते, गरम होते, तर आपल्या इकडे गरमीच्या दृष्टीने आपल्याला ती वायरिंग करावं लागते. जर एखादा प्रश्न शीत आहे, थंड आहे ठिकाणी आहे, तिथं पाऊस भरपूर पडतो, अशा वेळेससुद्धा त्या वातावरणाचा विचार करून सुद्धा आपल्याला ते वायरिंग करावं लागते की जेणेकरून वायरिंगची सुरक्षितता आणि टिकाऊपणा जास्त टिकला पाहिजे. हा त्याच्यामागचा उद्देश असतो. आगीपासून संरक्षण. जर आग लागली तर आगीपासून संरक्षण मिळालं पाहिजे या दृष्टीने सुद्धा आपल्याला वायरिंग करावं लागते. मग ते आग जर लागली असेल तर ते वायरिंग कशी वाचेल, वायरिंग जळणार नाही याचासुद्धा आपल्याला विचार करावा लागते आणि नंतरच आपल्याला वायरिंग करावी लागते. नंतर वायरिंगची आकर्षकता. म्हणजे म्हणजे दिसायला वायरिंग चांगली दिसली पाहिजे, नाहीतर काही नाही, एक वायर इथं लटकलेली आहे, एक वायर तिथं लटकलेली आहे, ट्यूबलाईट हालतोय सगळं आणि त्या वायरावरून उंदीर पडतोय,
अशी नाही करायची आहे. म्हणजे आकर्षकता म्हणजे ते दिसायला सुद्धा चांगली दिसली पाहिजे, या गोष्टीचा सुद्धा आपल्याला इथं विचार करावा लागते. वायरिंग करताना ह्या सगळ्या बाबींचा आपल्याला विचार करूनच वायरिंग लागते. त्याच वेळेस आपली वायरिंग एकदम चांगली होते, व्यवस्थित होते. नंतर वायरिंगची आकर्षकता झाली ते भविष्यात होणारे फेरबदल. आता बघा, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. वायरिंग करताना आपल्या डोक्यामध्ये एक फ्युचर विचार करायला पाहिजे की आता टेक्नॉलॉजीचं युग वाढत चाललेलं आहे, हळूहळू खूपच वाढत आहे. तर काय करायचं, आपल्याला भविष्याचा विचार लागते. भविष्याचा विचार करून आपल्याला घरामध्ये काही एक्स्ट्रा पॉईंट टाकायचे असतात. समजा आता आपल्या घरी फक्त टी व्हीच होता, आपण टी व्हीसाठी पॉईंट करून ठेवला. आपण विचारही केला नव्हता की बा भविष्यात आपल्याकडे कॉम्प्युटर येईल. नंतर आपल्या घरात एक मोबाईल नाही, आपल्या घरात 4 मोबाईल राहतील. मग 4 मोबाईलसाठी 4 सॉकेट लागतील चार्जिंग करायला. लॅपटॉप जर आला तर लॅपटॉपसाठी चार्जिंगसाठी वेगळा सॉकेट पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला भविष्यात विचार की भविष्यामध्ये आपल्याकडे काय वाढणार आहे. आज आपल्याकडे फ्रीज नाही आहे, उद्या भविष्यात जर फ्रीज आला तर फ्रीज जोडण्यासाठी आपल्याकडे पॉईंट पाहिजे. तर भविष्यात आपण काय वाढू शकते, आधुनिक युग कसं आहे आणि पुढे कसं जात आहे, आपल्या गरजा काय काय वाढत आहेत, त्या गरजांचा विचार करून सुद्धा आपल्याला वायरिंगमध्ये विचार करावा लागत असतो. म्हणजे तोच भविष्यात. आणि देखभाल दुरुस्तीसाठी येणारा खर्च. आता मेंटेनन्स, देखभाल दुरुस्ती म्हणजेच मेंटेनन्स. आता कधी बऱ्याच वेळा वायरिंग्स खराब होतात किंवा सॉकेट खराब होतात. या दृष्टीने सुद्धा विचार करावा लागेल की बघ आपल्याला कमीत कमी देखभाल खर्च लागला पाहिजे किंवा झाला पाहिजे. या दृष्टीने आपल्याला देखभालीचा सुद्धा विचार करून आपल्याला वायरिंग करतो. आता हे काय होतं, सगळे वायरिंग करण्याच्या पूर्वी म्हणजे आपल्याला वायरिंग करायच्या आधीच आपल्याला काय करायचं आहे, वायरिंगच्या बाबींचा विचार करायचा आहे. कोणत्या बाबी, आपल्या ह्या बाबी कोणत्या, लोडचा विचार करावा लागते, सप्लाय व्होल्टेजचा विचार करावा लागतो, सुरक्षेचा विचार करावा लागते, वातावरणाचा विचार करावा लागते, खर्चाचा विचार करावा लागते, आणि त्यात टिकाऊपणा काय, टिकाऊपणा किती दिवस टिकेल त्याचा सुद्धा विचार करावा लागते. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला एक अंदाजपत्रक तयार करावं लागत असते. नंतर आपण ते वायरिंग करत असतो. तर हे काय, वायरिंग करण्या अगोदरचे बाबी की ज्यांचा आपल्याला विचार करून याच्यानंतरच आपल्याला वायरिंग करावं लागते. आता झालं, या बाबींचा विचार केला आपण, सगळं झालं. आता आपल्याला काय करायची, वायरिंग करायची. आता वायरिंग कोणत्या पद्धतीची करायची आहे, आपल्याकडे वायरिंगच्या पद्धती भरपूर आहेत की ज्या 5 पद्धती आहेत. पहिली पद्धत काय आहे, क्लिट वायरिंग. नंतर आहे CTS, TRS. नंतर आहे केसिंग कॅपिंग. नंतर आहे कंड्यूट वायरिंग. नंतर आहे कन्सिल्ड वायरिंग. ह्या आधुनिक काळात सर्वात आधी क्लिट वायरिंग केली जात होती. त्याच्यानंतर त्याच्यात बदल झाला, इम्प्रूव्हमेंट झालं, आणि त्याच्यानंतर CTS आणि TRS हे वायरिंग करायला लागले. नंतर त्याच्यात आणखी इम्प्रूव्हमेंट झालं. नंतर केसिंग कॅपिंग यायला लागली, केसिंग कॅपिंगवर वायरिंग केली, त्याच्यात सुद्धा आता इम्प्रूव्हमेंट झालं. आता सध्या आधुनिक काळात सध्या सगळ्यात जास्त चालू आहे ते कंड्यूट वायरिंग किंवा कन्सिल्ड वायरिंग, म्हणजे जी अंडरग्राऊंड केली जाते त्याला म्हणतात आपण गुप्त वायरिंग. तर ह्या पद्धती आहे. जरी ह्या पद्धती आपण आता सध्या वापरत नसलो तरी आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीनं त्याची माहिती असणं आवश्यक असतं. आता क्लीट वायरिंग काय असते, क्लीट वायरिंग हे लाकडाच्या असतात, त्या क्लीट असतात आणि त्या क्लीटला गाड्या असतात असे 2. या गाड्यामध्ये एक फेज आणि न्यूट्रल वायर गेलेली असते. हा खालचा बेस असतो आणि हा वरचा आहे टॉप. याच्यामधून वायर गेल्यानंतर हा इथं स्क्रू दिलेला, स्क्रूच्या सहाय्याने लाकडावरच्या बॅटनवर हे फिट केलं जाते. नंतर त्यात 2 खाचे दिलेले आहेत, त्या खाच्यामध्ये 2 वायर टाकल्या जातात, एक फेज आणि एक न्यूट्रलची, आणि त्याच्यावरती हा टॉप हा वरती ठेवला जातो आणि स्क्रूच्या सहाय्याने फिट केला जातो. तर अशा प्रकारे आधी ह्या क्लीट वायरिंग केल्या जात होत्या. तर ही वायरिंग काय होती, कमी खर्चाची होती, सोपी होती आणि याला वेळ कमी लागत होता. ह्या पद्धतीची चिनी मातीच्या क्लिपमध्ये वायर बसवतात. आता बघा, चिनी मातीचं हे जे क्लिट आहे ह्या चिनी मातीच्या वापरल्या जात होत्या आधीच्या काळामध्ये. चिनी माती माहिती आहे ज्याला आपण पोर्सनिक म्हणतो. तर या चिनी मातीमध्ये त्या वायर बसवल्या जात होत्या आणि त्या फिट केलेल्या जातात, पुढे लाकडाच्या पट्टीवर केल्या जातात. मग क्लीटचे बेस आणि टॉप असे 2 भाग असतात. म्हणजे क्लीटला 2 भाग आहे, हा टॉप आहे वरचा आणि हा खालचा जो आहे तो बेस आहे. असे क्लीटला 2 भाग असतात. भिंतीवर अथवा छतावर प्रथम बेस स्क्रूच्या सहाय्याने बसवतात आणि ब्रेसमधील त्या 2 खाचे असतात त्याच्यामध्ये वायर टाकतात आणि टॉप ठेवून आणि त्याला स्क्रूच्या सहाय्याने घट्ट बसवून ते वायरिंग केली जाते असते फिट. आता याच्यामध्ये काय झालं आहे, याच्यामध्ये 2 पण गाड्या असतात. आता इथं 2 गाड्या दाखवल्या, 3 गाड्याचे पण असतात. गाडी म्हणजे खाचा की ज्याच्यामध्ये 3 वायर, म्हणजे तिसरी वायर कोणती होऊ शकते, आपली अर्थिंगची वायर येते. तर या क्लिट्स आहे ना 6 ते 8 इंच अंतरावर बसवतात. म्हणजे हे एक क्लीट जर इथं बसवली असेल
म्हणजे ही एक प्लेट जर बसवली, या प्लेटपासून दुसरी प्लेट जे बसवायची आहे तर याला किती आहे 6 इंच ते 8 इंच. म्हणजे या दोन प्लेटमधलं अंतर किती पाहिजे 6 ते 8 इंच पाहिजे. ही वायरिंग साधारणतः 3 ते 5 वर्ष टिकते. हिचं आयुष्यमान बघा कोणाचं क्लीट वायरिंगचं आयुष्यमान किती आहे किती 3 ते 5 वर्ष. तुम्हाला या क्लीट वायरिंगमधल्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यामध्ये प्रकार किती आहेत म्हणजे क्लीट वायरिंगचे भाग कोणते आहेत तर टॉप आणि बेस हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि 2 क्लीटमधलं अंतर किती असते ते 6 ते 8 इंच असते. हा एक पॉईंट नोट डाऊन करायचा आहे. नंतर त्याचं आयुष्यमान म्हणजे कार्यकाळ किती दिवस टिकू शकते तर ते किती असते 3 ते 5 वर्ष असते. तर या क्लीट वायरिंगमधल्या ह्या 3 गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत की जे करून तुम्हाला ते परीक्षेत विचारलं जाऊ शकतं बऱ्याच वेळा. आता या क्लीट वायरिंगचे फायदे आणि तोटे. आता प्रत्येक वायरिंगला फायदा आणि तोटा असतो. आता याचा फायदा काय याला कुशल कारागिराची गरज नसते म्हणजे एक्सपर्ट वायरिंग करणाऱ्या माणसाची गरज नाही. तो कोणीही करू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच कुशल कारागिराची गरज नसते. तो खर्च वाचला म्हणजे कमी खर्च लागेल तो कमी खर्च करेल. अत्यंत कमी खर्च लागतो खूपच कमी खर्च लागतो. नंतर दोष दुरुस्ती सोपी असते. याच्यामध्ये दोष दुरुस्ती सोपी असते कारण काय असते ही जी क्लीट आहे या क्लीटमधलं हे इथं मोकळ्या वायर असतात. जर किती काही फॉल्ट झाला तर तुम्ही वरून उघड्या डोळ्याने तुम्ही त्या वायरचा दोष शोधू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला याची वायरिंग शोधणं सोपी जाते म्हणजे मेंटेनन्स करणं सोपी जात असते. आता हे क्लीट आहे या 2 क्लीटमधलं अंतर किती झालं आहे 6 ते 8 इंच आहे. आणि ह्या 2 आहेत ह्या दिसतात 2 वायर दिसतात. इथल्या वायर्स हे स्क्रू आणि हे जे क्लिप हे असे बसवलेले असतात. हे वायर उघड्याच असतात म्हणून आपल्याला वायर उघड्या असल्यामुळे आपल्याला दोष लगेच दिसून येतो आणि आपण ते दोषाचं निराकरण करू शकतो. आता हे तोटे काय आहेत देखभाल दुरुस्ती करावी लागते. देखभाल दुरुस्ती करावी याचं कारण काय कारण की ते वायर उघड्याच असतात. इथं कधीही उंदीर जाऊ शकतो. वातावरणामध्ये उष्ण डायरेक्ट हीट त्याच्यापर्यंत पोहोचू शकते. पाण्याचा पाऊस पण तिथं पोहोचू शकते बाष्प पोहोचू शकते. त्याच्यामुळे तिथं वायर कार्बन येऊ शकते खराब होऊ शकतं. म्हणजे देखभालीचा खर्च वाढला म्हणजे मेंटेनन्स वाढला का की ते उघडे असल्यामुळे. दुसरं आहे वायरिंगमध्ये आकर्षकता नसते. वायरिंगमध्ये आकर्षकता नसते म्हणजेच वायरिंग दिसायला सुंदर नसते म्हणजे दिसायला चांगलं दिसत नाही. डोळ्यांना असं ते खूप ते असं काहीतरी वेगळंच वाटते म्हणून दिसायला ते आकर्षक वाटत नाही. हवामानाचा परिणाम होतो. हवामानाचा परिणाम होतो म्हणजे उष्ण म्हणजे तापमान वाढलं तर त्याचा परिणाम होतो. थंडी बाष्प पाणी या कारण की उघडी असल्यामुळे याच्यावर हवामानातसुद्धा परिणाम होतो. आता हे क्लीट वायरिंग दुसरी वायरिंग आहे CTS वायरिंग. CTS वायरिंग काय असते या वायरिंगमध्ये काय असते या वायरिंगमध्ये वायरिंग करताना लेआउटनुसार सागवानी लाकडी पट्ट्या भिंतीवर स्क्रूच्या सहाय्याने बसवतात. आणि त्या भिंतीवर बसवण्यापूर्वी काय करतात आधी बॅटनच्या पट्ट्या असतात जे लाकडाच्या पट्ट्या असतात बॅटनच्या त्या आधी भिंतीवर बसवतात आणि त्या स्क्रूच्या सहाय्याने त्याला फिट करून घेतात. आणि त्याच्यावर योग्य आकाराच्या धातूच्या क्लिप्स असतात. ते क्लिप्स कसे असतात त्याचा आकार कसा असते हे अशी क्लिप्स असते. हे अशी क्लिप एकदम पातळ असते ते हिला आपण तुम्ही वाकू पण शकतो. तर ही इथं स्क्रूच्या सहाय्याने फिट केली जाते आणि याच्यामध्ये वायर टाकली की आपण या क्लिपला असं उलटं करतो म्हणजे त्याला बंद करून घेतो. तर अशी असते ते CTS वायरिंग म्हणजे त्याला आपण त्या क्लिपच्या सहाय्यानं त्या खिळ्याच्या सहाय्यानं बंद करून घेतो. आता तुम्हाला दिसत असेल ह्या क्लिप्स बघा हे अशा प्रकारची वायरिंग असते. हे लाकडाची पट्टी आहे आणि याच्याकडे 3 क्लिप बसवल्या आहे. याच्यावरती वायर असते आणि ती क्लिप अशी ओढली गोल केली की आपण त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये आपण हे CTS वायरिंग करत असतो. म्हणजे लाकडाच्या पट्ट्या बसवायच्या आणि त्याच्यावरती त्या धातूच्या ज्या पट्ट्या असतात क्लिप्स असतात त्या बसून त्याच्यावरती आपण वायर फिट करतो. आता याच्यामध्ये काय याचे फायदे काय आहेत हे दिसायला सुंदर आणि टिकाऊ असते. दिसायला थोडी आपल्या क्लीट वायरिंगपेक्षा चांगली दिसते. आयुष्यमान भरपूर असते. याचा लाईफ जास्त आहे. दोष दुरुस्ती आणि पटकन याच्यात दोष जर काही फॉल्ट झाला तर तो पटकन दिसून येतो. हे 3 फायदे आहेत. म्हणजे कोणता दिसायला सुंदर असते टिकाऊ असते आयुष्यमान भरपूर असते दोष दुरुस्ती. तर याच्यामध्ये दोष पटकन सापडतो. याच्यामध्ये काय तोटे असे आहेत की याच्यामध्ये यांत्रिक संरक्षण कमी असते. म्हणजे याला संरक्षण कमी असते उघडे असल्यामुळे. वायरिंग उघडी असल्याने हवामानाचा परिणाम होतो. उघड असल्यामुळे तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आधीच्या याच्यात तसंच होतं.
उघडी असल्यामुळे हवामानात परिणाम होतो. उंदरंसुद्धा आपल्याला कट करू शकतो वायरिंग कट केल्यामुळे त्याच्यात दोष निर्माण होऊ शकतो. देखभाल करावी लागते, म्हणजे देखभाल म्हणजेच मेंटेनन्स करावं लागतं. म्हणजे वायर तुटणं, कार्बन येणं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये उघड्या असल्यामुळे घडत असतात. तर हे त्याचे तोटे आहेत. फायदे आणि तोटे तुमच्या लक्षात पाहिजे. क्लिट वायरिंगचे फायदे कोणते आहेत किंवा CTS वायरिंगचे कोणते तोटे आहेत आणि कोणता फायदा आहे. दुसरं जे आहे ते आहे तिसरं आहे ना, केसिंग कॅपिंग वायरिंग. केसिंग कॅपिंग तुम्ही बघितलं तर पट्ट्याचे वायर असतात. पट्ट्या तुम्ही बघितल्या असतं. हे बघा, हे केसिंग कॅपिंग अशा प्रकारच्या ज्या पट्ट्या होत्या याच्या सहाय्यानं आपण वायरिंग करायचं होतं आतापर्यंत. आता कोणी करत नाही, आता सगळे अंडरग्राऊंडच करतात, गुप्त वायरिंगच करतात, कारण दिसायला चांगली असते. ते केसिंग कॅपिंग, याला केसिंग कॅपिंग म्हणतात. तर ही वायरिंग करतात लोक. पण याच्यामुळे काय होते, केसिंग कॅपिंग आपण त्याच्यावरची कॅप काढून कधी आपण याचं मेंटेनन्स दुरुस्ती करू शकतो. आता या वायरिंगमध्ये काय होतं, आधी ते सागवानी लाकडावर करायचे. आता आपले PVCच्या पट्ट्याला हे प्लॅस्टिक पॉलिव्हिनल क्लोराईडच्या पट्ट्या आहेत, त्या पट्ट्यामध्ये आता बसवल्या जाते. तर याच्यात काय एक आराखडा म्हणजे लेआउट तयार केला जाते भिंतीवर. आणि पहिले ते याच्यामध्ये पण टॉप आणि बेस असतो. याचा बेस आधी बसवला जात असतो, म्हणजे याला म्हणतात केसिंग खाली बसवतात. आणि कॅप म्हणजे वरून लावतो आपण. म्हणजे केसिंगची पट्टी असते ती खालच्या साईडला, म्हणजे भिंतीला स्क्रूच्या साईडला आपण फिट करून घेतो. आणि नंतर त्याच्यात वायरिंग टाकल्यानंतर आपण याच्यावर ते कॅप बसवतो. म्हणजे त्याला म्हणतात केसिंग आणि कॅपिंग, याप्रमाणे बसवतात. याच्यामध्ये राऊंड प्लग बसवतात आणि त्यावर 25x8चा ज्या स्क्रूची साईज आहे त्या प्रकारच्या स्क्रूच्या साईजनं आपण त्याला फिट करून घेत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे की जे केसिंग कॅपिंग हे आपण कशाची वापरतो, PVCची. PVC म्हणजे पॉलिव्हिनल क्लोराईड. आता या वायरिंगचं काय, ही वायरिंग कशा प्रकारची असते, तर ते PVC केसिंग कॅपिंग हे अशा प्रकारे केली जात असते. ह्या PVCच्या पट्ट्या इथे वापरलेल्या आहेत. हा जो आहे स्क्वेअर बॉक्स, PVCचा स्क्वेअर बॉक्स असतो. नंतर त्याचा T जर जोडायचा आहे तर अशा प्रकारचा T असतो, स्क्वेअर बॉक्स. आणि असे PVC स्क्वेअर बॉक्स, T आणि स्क्वेअर बॉक्स ह्या पट्ट्या आहेत. आणि इथून हे वायरा काढलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचे केसिंग कॅपिंग असते. जे तुम्हाला दाखवली मी पट्टी आधी, त्याला आपण पट्टीची वायरिंग म्हणतो काहीच ना. तर ते पट्टीची वायरिंग नाही, ते केसिंग कॅपिंग आहे. त्याच्यामध्ये आपण जे केसिंग आहे ते आपण भिंतीवर फिट करतो स्क्रूच्या सहाय्याने. आधी ड्रिल करतो. ड्रिलमध्ये काय करतो आपण, ड्रिल केल्यानंतर त्याच्यामध्ये राऊंड प्लग टाकतो. राऊंड प्लग टाकल्यानंतर त्या केसिंग पट्टी आपण स्क्रूच्या सहाय्याने फिट करून घेतो. नंतर त्याच्यामधून वायरिंग ओढतो आणि त्याच्यावरती कॅप लावतो. त्याला केसिंग कॅपिंग वायरिंग म्हणतो. तर ही केसिंग कॅपिंग वायरिंग आहे. या वायरिंगचे फायदे काय आहेत, तर ही वायरिंग दिसायला आकर्षक असते. म्हणजे कोणापेक्षा क्लिट वायरिंग आणि CTS वायरिंगपेक्षा सुद्धा ही दिसायला चांगली असते. म्हणजे इम्प्रूव्हमेंट केलं. पहिले क्लिट वायरिंग चांगली दिसत नव्हती, मग त्याच्यात इम्प्रूव्हमेंट केलं, CTS वायरिंग केली. CTS वायरिंग चांगली दिसायला लागली, मग त्याच्यापेक्षा आणखी चांगली वायरिंग करायची असेल तर ती कोणती केली, PVSची केसिंग कॅपिंग वायरिंग केली. तर हे दिसायला चांगली असते. आर्द्रता आणि ओलसर हवामान उपयुक्त असते. ज्या ठिकाणी ओलावा असतो, म्हणजे जिथं पाऊस जास्त पडतो अशा ठिकाणी PVC केसिंग कॅपिंग वायरिंग जी आहे ही आपल्याला उपयुक्त ठरते. तिसरा फायदा असा आहे की या दोष दुरुस्ती देखभाल सहज करता येते. दोष दुरुस्ती कशी करता येते, सहज करता येते. याचं कारण काय की ही कॅप आहे वरती लावलेलं आपण, हे कॅप आपण काढू शकतो कधीही, सहज निघून जाते. ते काढल्यामुळे काय आहे, आपल्याला जिथं काही फॉल्ट झाला असेल, वायर जर कट झाली असेल तर ते आपल्याला शोधता येते आणि सोपी जाते. म्हणून हे 3 फायदे आहेत. दिसायला सुंदर असते, नंतर ओलसर हवामानात उपयुक्त असते, आणि तिसरं म्हणजे दोष लवकर शोधून काढता येतात. याचा तोटा असा आहे ही पद्धत मध्यम खर्चाची आहे. म्हणजेच क्लिट वायरिंग आणि CTS वायरिंगपेक्षा थोडीशी महाग पडते. जास्त श्रम आणि कौशल्याची गरज नसते. म्हणजे याला जास्त मेहनत तर करावं लागत नाही आणि जास्त कौशल्य पाहिजेत नाही. म्हणजे जास्त ट्रेनिंग किंवा खूप शिकलेला एक्सपर्ट माणूस पण त्याची काही पण गरज पडत नाही. दोष दुरुस्ती आणि देखभाल सोपी आहे. आणि याचा काय होते, तिसरा जो तोटा आहे त्यात काय होते की PVCमध्ये आहे, वायरिंग असल्यामुळे काय होते याच्यातले दोष निर्माण होतात. हे खर्च जास्त लागते. आधी क्लिट वायरिंगमध्ये काय होते, लाकडं लागत होते. PVC म्हटलं तर ते थोडंसं महाग पडते आणि थोडं जास्त श्रम लागतं. तिसरं आहे कॉन्ड्यूट वायरिंग. म्हणजे त्याला आपलं क्लिट वायरिंग झाली, जे क्लिटच्या साहाय्याने वायरिंग केली जाते तिला क्लिट वायरिंग म्हणतात.
CTS म्हणजे लाकडाच्या पट्टीवरती धातूच्या क्लिप लावून त्याच्यावरती जी वायरिंग केली त्याला CTS वायरिंग म्हणतात. PRS वायरिंग ते एकच नाव आहे. नंतर केसिंग कॅपिंग, जे केसिंगमध्ये केलेली जाते वायरिंग त्याला आपण केसिंग कॅपिंग म्हणतो. नंतर काय कॉन्ड्यूट वायरिंग. कॉन्ड्यूट काय असतो, एक पाईप असतो. पाईपाच्या आतमध्ये जी वायरिंग केली जाते ते आता दोन प्रकारचे पाईप असतात. एक PVCचा पाईप असतो आणि एक लोखंडी पाईप असतो, ज्याला म्हणतो आपण आयर्न म्हणतो, लोखंडी. तर आपण बघू ही वायरिंग कुठे केली जाते. ही वायरिंग कारखान्यामध्ये केली जाते, वर्कशॉप म्हणजेच कार्यशाळेत केली जाते, चित्रपटगृह म्हणजे आपण पिक्चरच्या टॉकीज म्हणतो त्याच्यामध्ये केले जाते, गोदाममध्ये केलं जात असते, सार्वजनिक ठिकाणी केले जाते. अशा ठिकाणी वायरिंग ही का केली जाते. हे मोठमोठ्या ठिकाणी आपल्याला वायरिंग सुरक्षित व्हावी म्हणून पाईपामध्ये सुरक्षित राहावी, त्याच्याकडे आपण देखभाल करत नाही. कारण की गोडाऊनमध्ये कोणी जास्त राहत नसते, कारखान्यात आग लागू शकते, त्याच्यामुळे अशा ठिकाणी तिथं पाईपच वापरतात, पाईपाचीच वायरिंग केली जात असते, म्हणजेच कॉन्क्रीटचीच वायरिंग केली जात असते. ही सर्वात सुरक्षित पद्धत आहे. म्हणजेच ही वायरिंग पाईपाच्या आतमधून केल्यामुळे काय होते, या वायरची सुरक्षित राहते. पण देखभालीचा खर्च वाढतो, कारण की पाईपामध्ये आपल्याला वायर पाईप कापून काढता येत नाही, बघता येत नाही. वायर आपल्याला पूर्ण बाहेर काढावं लागेल किंवा पूर्ण पाईप काढावं लागेल. तर तोटे पण असतात, फायदे जेवढे असतात त्यासोबत तोटे पण असतातच. तर ज्या ठिकाणी 3 फेज आपण आधी विचार केला होता की वायरिंग करण्याअगोदर कोणत्या बाबींचा विचार करतो, पण आपण काय केलं 3 फेज आणि सिंगल फेज. आता पण जेवढं वायरिंग केलं आपण ह्या सगळ्या सिंगल फेज वायरिंगमध्ये वापरल्या जातात. कॉन्क्रीट वायरिंग काय कुठं केलं जाते, हे 3 फेजमध्ये केलं जाते. 3 फेज वायरिंग जिथं केलं आहे तिथं कॉन्क्रीट वायरिंगची आपल्याला गरज पडत असते. तर म्हणून ज्या ठिकाणी 3 फेज विद्युत पुरवठा वापरायचा आहे अशा ठिकाणी आपण कॉन्क्रीट वायरिंगला प्राधान्य देतो. म्हणजे ज्या ठिकाणी 3 फेज आहे त्या ठिकाणी आपण कॉन्क्रीट वायरिंगलाच प्राधान्य दिलेलं आहे. तीच वायरिंग आपण केसिंग कॅबिंगमध्ये 3 फेजची वायरिंग करू शकत नाही, कारण की व्होल्टेज हे जास्त असते, उष्णता निर्माण होत असते. तर ही वायरिंग करताना काय होते, या वायरिंगमध्ये कोणत्या प्रकारचे कॉन्क्रीट वापरले जाते. कॉन्क्रीट म्हणजेच पाईप, जो पाईप असतो तो कोणत्या प्रकारचा वापरला जातो ते बघूया. पहिला आहे PVC, जो म्हणजे प्लॅस्टिकचा, जो आपण नळालासुद्धा वापरतो. तर तो PVC पाईप जो असतो त्याच्यामध्ये ती वायरिंग केली जात असते. म्हणजे यामध्ये काय असते, लो गेज, मीडियम गेज आणि हेवी गेज असे 3 प्रकारचे कॉन्क्रीट असतात. लो म्हणजे कमी, हाय म्हणजे उच्च, मीडियम म्हणजे मध्यम, असे 3 प्रकारचे टाईप्स आहेत PVCमध्ये. तर तुम्हाला कोणत्या वापरायचं आहे, खर्च कसा आहे, टिकाऊपणा ठेवायचा असेल तर तुम्हाला हेवीचं वापरावं लागेल. तर असे 3 प्रकार पडतात त्याच्यामध्ये. कॉन्क्रीट म्हणजे गोलाकार नळी पाईप असतो. साध्या घरगुती वायरिंग अथवा सार्वजनिक ठिकाणी या वायरिंग पद्धत वापरली जाते. या वायरिंगसाठी फारसा खर्च येत नाही, जास्त खर्च येत नाही. मेटल कॉन्क्रीट दुसरा जो धातू वापरतो आपण केसिंग कॅबिंगसाठी, कॉन्क्रीट वायरिंगसाठी. पहिला PVC वापरला म्हणजे पॉलिव्हिनल क्लोराईड वापरतो. दुसरा जो आहे तो आहे मेटल कॉन्क्रीट. मेटल म्हणजे लोखंडी. यामध्ये काय आहे, लाईट गेज आणि हेवी गेज असे 2च प्रकार असतात. PVCमध्ये किती आहेत, 3 प्रकार होते. लाईट गेज होता, लो गेज होतात आणि हेवी गेज होतात, असे 3 प्रकार होते. पण मेटलमध्ये काय 2च आहेत. कोणता आहे, लाईट गेज आणि हेवी गेज असे 2 प्रकार होतात. लाईट गेजमध्ये वापरलेले जे पाईप आहे तो लोखंडी पत्र्यापासून बनवलेला असतो. हेवी गेज जो असतो तो जाड पत्र्यापासून बनवलेला असतो, म्हणून त्याला वर्गीकरण केलेलं आहे, हेवी आणि लाईट. कॉन्क्रीटची उपसाधने, त्याच्यामध्ये कोणती साधनं वापरली जातात वायरिंग करताना. आपण PVCमध्ये जसं आपण टी, एल्बो असे असतात, त्याच्यामध्ये पण तेच वापरलं जातात. टी, एल्बो, बेल, जंक्शन ब्लॉक, सॉकेट इत्यादी. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे टी कसा असतो, इंग्रजीचा टी सारखा टी असतो. एल्बो म्हणजे हा एल सारखा असतो, त्याला एल्बो म्हणतात. बेंड असं असते. तर असे ॲक्सेसरीज आहेत जे तुम्हाला पुढे दिसतील आणि प्रॅक्टिकल करताना सुद्धा तुम्हाला दिसून येतील. तर याच्यामध्ये ते ॲक्सेसरीज वापरले जातात. कोणते, टी, एल्बो, बेंड, जंक्शन बॉक्स आणि सॉकेट्स. कशामध्ये, कॉन्क्रीट वायरिंगमध्ये. कॉन्क्रीट वायरिंगमध्ये किती पाईप कोणत्या प्रकारचे धातू वापरला जाते, PVC आणि मेटल कॉन्क्रीट. पण आपण अशा 2 प्रकारच्या याच्यामध्ये ही वायरिंग केली जाते. आता हे कसं, जसं आपण जे लेआउट बनवलेलं आहे, आराखडा तयार केला आहे, त्याच्यानुसार आपण या वायरिंगची आखणी करत असतो. आता या वायरिंगचे फायदे आहेत आणि तोटे पण आहेत.
प्रत्येक वायरिंगचे फायदे असतात आणि त्याच्यासोबत त्याचे तोटे पण असतात. आता ही वायरिंग काय असते, अतिशय मजबूत आणि टिकाऊ असते, कारण की धातुयुक्त असते आणि पाईपामध्ये असते, त्याच्यामुळे काय असते, ही वायरिंग टिकाऊ असते. हिची जी कालमर्यादा आहे, ही वायरिंग ओलसर आणि आगीच्या धोक्यापासून मुक्त असते. म्हणजे इथं जर पाणी आला, ओलावा जर आला किंवा त्या कार्यशाळेत किंवा त्या कारखान्यात आग जरी लागली तर ते पाईपाच्या आतमध्ये वायर असल्यामुळे ते सुरक्षित राहतात. हा सुद्धा त्याचा फायदा आहे. दीर्घकाळ टिकणारी आहे, कारण की या वायर पाईपच्या आतमध्ये असल्यामुळे काय होते, हे दीर्घकाळ टिकतात. कारण की ह्या उघड्या असतात, आता याच्यावर वातावरणाचा परिणाम झाला असता, उंदरांचा परिणाम झाला असता, पण याच्यावरती दुसरा कोणता परिणाम होत नसल्यामुळे याचा जो टिकाऊपणा आहे तो जास्त दिवस ती वायरिंग टिकते. दुरुस्ती देखभाल कमी असते, याला दुरुस्ती देखभालसुद्धा कमी लागतो, कारण की याच्यावर दुसरा काही परिणाम होत नसल्यामुळे याच्यात दोषसुद्धा निर्माण होत नाही. याचे तोटे आहेत, याला खर्चिक असते, याच्यामध्ये खर्च खूप लागतो, मेटलचं असल्यामुळे मेटल महागात पडते आणि त्याला कुशल कारागिराची आवश्यकता लागते, कारण की साधारण कारागीर ही वायरिंग करू शकत नाही. याच्यामध्ये वाढ अथवा घट करता येणे थोडे अवघड असते. याच्यामध्ये वायरिंग तुम्हाला वाढवणं किंवा कमी करणं हे थोडं कठीण असते, शक्यता फार कमी असते. आणि सगळ्यात म्हणजे दोष शोधणं कठीण असते. याच्यामध्ये कुठं फॉल्ट झाला हे लवकर शोधता येत नाही, कारण की पाईपाच्या आतमध्ये असल्यामुळे ते माहितीच नाही पडत. एक तर आपल्याला पूर्ण वायरिंग बाहेर काढावं लागेल, नाही तर पूर्ण दोष शोधताना आपल्याला कठीण म्हणजे समस्या निर्माण होते, हे कठीण जाते दोष शोधायला. कोणत्या वायरमध्ये कॉन्ड्युइट आहे. कॉन्ड्युइट म्हणजे एक पाईप असतो, त्या पाईपाच्या आतमध्ये जी वायरिंग केली जाते तिला आपण कॉन्ड्युइट वायरिंग म्हणतो. मग आता कॉन्ड्युइट कोणते आहेत, तर एक PVC आणि एक मेटल आहे. कोणता, एक PVC पाईप जो म्हणजे आपण प्लॅस्टिकचा म्हणतो त्याला म्हणतात PVC म्हणजे प्लॅस्टिक, पॉलिव्हिनल क्लोराईड, आणि मेटल म्हणजे तो धातूचा जो असतो, लोखंडाचा जो असतो त्याला आपण मेटल कॉन्ड्युइट म्हणजे. दोन प्रकारचे कॉन्ड्युइट वापरून वायर म्हणजे दोन प्रकारचे कॉन्ड्युइट पाईप वापरून आपण वायरिंग करत असतो, ते कॉन्ड्युइट वायरिंग झाली. आता आहे कोणती आहे, पाचवी कन्सिल्ड वायरिंग. आता कन्सिल्ड वायरिंग म्हणजे काय, ही पद्धत हल्ली सर्वत्र दिसते, म्हणजेच आता कोणीही वायरिंग हे कन्सिल्ड वायरिंग करते. कन्सिल्ड म्हणजेच गुप्त वायरिंग. गुप्त वायरिंग म्हणजे अंडरग्राऊंड, जे भिंतीच्या आतमध्ये गेली जाते. फक्त आपल्याला पाईप दिसत नाही, काहीच नाही, फक्त आपल्याला काय फक्त बटणं दिसतात, म्हणजे अंडरग्राऊंड वायरिंग. म्हणजे दिसायला खूपच सुंदर असते, सध्या प्रचलित आहे आणि सर्वजण जवळपास चांगल्या लोक आता तेच अंडरग्राऊंडच वायरिंग करत आहे. कारण की आपल्याला घर जर चांगलं दिसत असेल तर आपण अंडरग्राऊंड वायरिंग करतो, पण याला खर्च जास्त येतो आणि याला कुशल कारागीर जो वायरिंग करणारा असतो तो त्याची पण चांगल्या कारागिराची आपल्याला आवश्यकता भासते. तर ही वायर काय असते, वायरिंगमध्ये काय होते, भिंतीच्या आतमध्ये असून ॲक्सेसरीज बाहेर दिसतात. सांगितलं म्हणजे वायर आतमध्ये असतात भिंतीच्या, आणि ॲक्सेसरीज जे असतात बटणं सॉकेट हे बाहेर असतात. इमारतीचे स्लॅब टाकण्यापूर्वी छतावर हेवी पाईप बसवण्याची व्यवस्था केलेली असते. ज्यावेळेस आपण स्लॅब टाकतो त्याच वेळेस त्याच्यामध्ये आपण हेवी पाईप टाकतो, कारण की ते स्लॅबमध्ये दबून जातात. नंतर मग त्यात आपण एक वायर असते त्या GI तारची वायर असते, त्या वायरच्या साहाय्याने आपण पाईपामधून ह्या वायरा ओढून वायरिंगचे कनेक्शन करतो. तर त्याला म्हणतो आपण अंडरग्राऊंड म्हणजेच गुप्त वायरिंग. म्हणजे स्लॅब टाकताना नाही, आधी तर भिंत प्लास्टर करण्याच्या अगोदर आपण भिंतीला कापतो, म्हणजे जेवढा पाईप बसेल तेवढा साईजचं त्यात पाईप बसवलं जाते. आणि स्लॅबवर जर टाकायचं आहे, स्लॅबच्या आतमधून आपल्याला फॅनसाठी पॉईंट काढायचे असतात, तर स्लॅब टाकण्याच्या वेळेसच त्याच्यामध्ये हेवी प्रकारचे पाईप टाकल्या जातात आखणी करून. जसं आपल्या वायरिंगचं जे लेआउट असते त्या लेआउटच्या नुसार त्यामध्ये पाईप आखले जातात आणि ते पाईप टाकून नंतर त्यावेळेस स्लॅब केला जातो. ज्यावेळेस आपल्याला वायरिंग करायची असते तिथं आपण एक पॉईंट काढलेला असतो, तो फोडला की त्याच्यामध्ये आपण एक GI तार टाकत असतो, स्प्रिंगसारखा एक तार असतो, त्या तारेच्या साहाय्याने आपण त्यातून केबल ओढून घेतो आणि ते केबल ओढून आपण जिथं ते जंक्शन पण काढलेलं आहे, जिथं बोर्ड बसवायचं आहे तिथं आपण ते जोडणी करतो. त्याला आपण म्हणतो कन्सिल्ड वायरिंग. ती सध्या प्रचलित आहे, सगळ्यांची आवडती आहे. थोडी महाग असली तरी दिसायला सुंदर असते, खूपच चांगली आहे. तर हे पद्धत सुरक्षित असते, हा एक फायदा आहे. ही वायरिंग पद्धत अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असते. इमारत अथवा आतील खोल्यांना आकर्षित असते. टिकाऊ असण्याचं कारण माझ्या भिंतीच्या आत एक तर पाईपाच्या आतमध्ये असते, वरून त्याच्यावर भिंत असते, त्याच्यामध्ये सुरक्षितच राहते.
देखभाल कमी करावी लागते, म्हणजे आता मेंटेनन्स करायचं कामच नाही, कारण की त्याला पाहण्याचं काम नाही नसते. जर फॉल्ट झाला त्याच वेळेस आपल्याला त्याला थोडा त्रास होतो आपल्याला शोधताना, कारण की भिंतीच्या आतमध्ये असल्यामुळे आपल्याला भिंतच फोडावं लागते आहे काय. त्याच्यामुळे काय करतात, आपण चांगल्या प्रकारचं जर मटेरियल जर वापरलं, वायर जर चांगल्या प्रकारच्या वापरले तर तो खर्च वाढू शकते, पण मेंटेनन्स खर्च हा कमी होतो. आता हा चार्ट आहे, वायरिंगचा चार्ट आहे, घरगुती वायरिंग आहे. आपण काय शिकलो आतापर्यंत, क्लिट वायरिंग, CTS वायरिंग, कन्सिल्ड वायरिंग, कॉन्ड्युइट वायरिंग, केसिंग कॅपिंग वायरिंग, अशा 5 प्रकारच्या पद्धती आपण करून शिकलेलं. आता या वायरिंगचा हा एक चार्ट आहे, हा सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे. पहिले काय झालं, आपण अनुक्रमांक काय तो क्रमांक, घटक, क्लिट वायरिंग, CTS वायरिंग, नंतर PVS केसिंग कॅपिंग वायरिंग, कॉन्ड्युइट वायरिंग आणि कन्सिल्ड वायरिंग सगळं. आता यात काय झालं, पहिलं आयुष्य, म्हणजे क्लिट वायरिंगचं आयुष्य किती आहे, अल्प आहे. CTS वायरिंगचं मध्यम आहे. PVSचं दीर्घ आहे, म्हणजे जास्त आहे. कॉन्ड्युइट आणि कन्सिल्डचं अतिदीर्घ आहे, म्हणजे जास्त काळ टिकणारी कोणती वायरिंग आहे तर ती आहे कॉन्ड्युइट आणि कन्सिल्ड वायरिंग. म्हणजे काय आहे, आपण त्याचं आयुष्यमान कसं आहे, आयुष्य कसं आहे तर कोणाचं कन्सिल्डचं अतिदीर्घ आहे, PVC केसिंगचं दीर्घ आहे, CTSचं मध्यम आहे आणि क्लिटचं अल्प आहे. सगळ्यात कमी कोणाचं आहे, क्लिट वायरिंगचं. नंतर आहे यांत्रिक सुरक्षितता, म्हणजेच वायरिंगची जी यांत्रिक सुरक्षितता कोणत्या वायरिंगची किती आहे या माझ्या चार्टमध्ये दाखवलेलं आहे. क्लिट वायरिंगची यांत्रिक सुरक्षितता नाही आहे, म्हणजेच तिथं सुरक्षितता घडत नाही. CTS वायरिंगला पण नाही आहे, कारण की ह्या दोन्ही वायरिंग काय असतात उघड्या असल्यामुळे याला यांत्रिक सुरक्षितता नसेल, म्हणजे हे कधीही नादुरुस्त होऊ शकतात ह्या वायरिंग, कारण की उघड्या असल्यामुळे. PVCला उत्तम आहे, डोक्यात दिलेलं आहे. कॉन्ड्युइट आणि कन्सिल्डला काय आहे, अतिउत्तम आहे, म्हणजे अतिउत्तम आणि सर्वोत्तम कोणती आहे, सर्वोत्कृष्ट आहे. कशामध्ये, यांत्रिक सुरक्षेमध्ये. यांत्रिक सुरक्षेचा सगळ्यात चांगली कोणाची आहे तर ती आहे कन्सिल्ड वायरिंगची, ज्याला आपण काय म्हणतो अंडरग्राऊंड वायरिंग, म्हणजेच गुप्त वायरिंग, म्हणजेच कन्सिल्ड वायरिंग. ते ही सर्वोत्तम आहे कशामध्ये, यांत्रिक सुरक्षिततेमध्ये. आता खर्च आणि किंमत कोणाची कमी आहे आणि कोणाची जास्त आहे हे बघा. क्लिटची किती आहे, स्वस्त आहे, एकदम सगळ्यात स्वस्त कोणती आहे तर क्लिट वायरिंग आहे. नंतर CTS वायरिंग कोणती आहे, ती मध्यम आहे. PVC पण मध्यम आहे, ही लगेच जास्त खर्च येत नाही. कॉन्ड्युइट वायरिंग महाग आहे आणि कन्सिल्ड वायरिंग जास्तच महाग आहे. म्हणजेच कन्सिल्ड वायरिंग जी आहे हे सगळं महाग आहे, पण याचे फायदे खूप आहे, म्हणून एकदाच खर्च करायला लागतो, पण चांगला करावा लागतो. म्हणून कन्सिल्ड वायरिंग ही तुमच्या फायद्याची आहे. कशामध्ये, किंमत आणि खर्चामध्ये, म्हणजे खर्च जास्त लागतो पण बाकीच्या गोष्टी जे आहेत मेंटेनन्स खर्च वाचतो तुमचा, दिसायला चांगला असतो, त्याच्यामध्ये बेनिफिट आहे. नंतर काय, आगीपासून संरक्षण. आगीपासून संरक्षण काय आहे, क्लिट वायरिंग नाही आहे. आगीपासून संरक्षण क्लिट वायरिंगला नाही आहे, CTS वायरिंगला पण नाही आहे. नंतर PVS वायरिंगला उत्तम आहे, म्हणजे हे आगीपासून संरक्षण होते. नंतर कॉन्ड्युइट वायरिंग उत्तम आहे. कॉन्ड्युइट वायरिंग काय आहे, त्याच्यामध्ये उत्तम आहे, कशापासून, आगीपासून संरक्षण. आणि कन्सिल्ड वायरिंगला काय, हे सगळ्यात सर्वोत्तम आहे, कशापासून, आगीपासून. म्हणजे याच्यात आग लागली तरी या कन्सिल्ड वायरिंग कशी अंडरग्राऊंड असल्यामुळे तिला आगीपासून आगीचा जास्त खडा त्या वायरिंगला लागत नाही, त्याच्यामुळे ती वायरिंग सुरक्षित राहते. नंतर आहे आर्द्रतेपासून सुरक्षण. आर्द्रता म्हणजे ओलावा जो असतो त्याच्यापासून संरक्षण मिळतं, ते कोणाला मिळतं, क्लिट वायरिंगला नाही आहे. का नाही आहे, कारण की क्लिट वायरिंग ही उघडी असते, क्लिटवर केलेली असते म्हणून. CTSला अल्प प्रमाणात आहे, पण नसल्यासारखंच आहे. नंतर आहे PVSला कसं आहे, ग्रेड डीला पण उत्तम आहे, कारण की ते केसिंगच्या आत म्हणजे कॅबिनमध्ये आतमध्ये जपले असते, पण तिला ओलावा तिथपर्यंत पोहोचत नाही. कॉन्ड्युइटला उत्तम ग्रेड दिलेलं आहे. नंतर कन्सिल्डला सर्वोत्तम आहे. कन्सिल्ड हे सर्व गोष्टींमध्ये सर्वोत्तमच आहे. नंतर कारागीर. क्लिट वायरिंगला अर्धकुशल कारागीर लागते, याला जास्त हुशार माणसाची गरज नाही आहे, कारागिराची गरज नाही आहे, साधारण माणूससुद्धा हे क्लिट वायरिंग करू शकतो. याला कुशल पाहिजे CTSला. नंतर PVC वायरिंगला कुशलच पाहिजे, म्हणजे त्याला थोडंफार काहीतरी नॉलेज पाहिजे वायरिंगचं. कॉन्ड्युइटला आणि कन्सिल्डला या तिन्ही वायरिंगला फक्त क्लिट वायरिंगलाच अर्धकुशल कारागीर चालतो, बाकीच्या सर्व वायरिंगला कुशल कारागीर म्हणजे एक्सपर्टच वायरमनची किंवा इलेक्ट्रिशियनची त्यांना आवश्यकता असते. नंतर सौंदर्य काय, क्लिट वायरिंगला कमी आहे, CTS वायरला मध्यम आहे. नंतर PVCला उत्तम आहे,
नंतर कॉन्क्रीटला उत्तम आहे आणि कन्सिलला सर्वोत्तम आहे. म्हणजे सगळ्यात सुंदर दिसणारी वायरिंग म्हणजे तर ती आहे कन्सिल्ड वायरिंग. नंतर आहे शेवटचं आहे 8वं, ते आहे दुरुस्ती खर्च. दुरुस्ती आणि खर्च कोणाला? क्लिक वायरिंगला सगळ्यात कमी दुरुस्ती खर्च लागतो, कारण की ती साधी वायरिंग असते. CDSला कमी लागतो, PVCला दुरुस्ती खर्च हा कमी लागतो, कॉन्ड्युटला अल्प लागतो, कन्सिल्डला जास्त लागतो. कन्सिल्ड वायरिंगला खूपच लागतो, खूप म्हणजे जास्त का, कारण ते हेवी पाईप असतात, वायरिंग आपण हेवी वापरलेली असते, त्याच्यामुळे PVC म्हणजे जे कन्सिल्ड वायरिंग आहे, अंडरग्राऊंड वायरिंग आहे, त्याला आपल्याला खर्च हा थोडा जास्तच येत असतो. आता पुढील पाठात आपण शिकूया वायरिंगचे नियम, भारतीय विद्युत नियम म्हणजे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्सचे अभ्यास पुढच्या पाठात करूया.